मुंबईतील शिर्डी नगरीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं काही दिवसापूर्वीच आपल्या एक हिंदू भगिनीवरती तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न हा एक जिहादी पठाण या व्यक्तीकडनं करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा निषेध करण्याकरता आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। त्या मोर्चाला संबोधित करण्याकरता मंचावरती विराजमान असणारे आपल्या जिल्ह्याचं धुरंधर नेतृत्व सन्मान्य सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे ज्यांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं असं नेतृत्व हिंदुत्वाचा ज्वालामुखी सागर भैया बेग, त्याचप्रकारे RPIचे राज्याचे नेते नानाभाऊ वाघमारे, उपस्थित असणारे सर्वच शिर्डीतील सर्व आमचा सकल हिंदू समाजातील सर्व युवक असतील, नागरिक असतील, सर्व आमच्या महिला भगिनी असतील, सर्व पत्रकार बांधव असतील, सर्व नगरसेवक असतील, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मान्यवर। आता दोघंही मान्यवरांचं मनोगत व्यक्त झालेलं आहे आणि आता माझ्यानंतर सुजयदादांचं देखील मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे। सागर भाईंनी अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याकडं चर्चा केली आणि मग देशामधल्या घटनांवर असेल, राज्यातल्या वेगवेगळ्या घटनांवर असेल, पण सुरुवात ही शिर्डी नगरीतून त्यांनी केली आणि सुरुवात अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं वेगवेगळ्या घटना या वेगवेगळ्या देवस्थानच्या परिसरामध्ये घडत असतात। मग या देवस्थानच्या परिसरामध्ये आपण पाहतो की कुठलंही देवस्थान असलं की त्याच्या आजूबाजूला काही लोक हे ठराविक मंडळी आपल्या लोकांशी जवळीक साधतात आणि जवळीक साधून मग त्याला विनंती करायची। मग ते राजकीय लोक असतील, कुणी एखादा उद्योजक असेल, व्यापारी असेल, ज्याची जागा असेल त्याला भेटायचं, त्याला सारखं पुढं मागं करायचं आणि पुढं मागं केलं की आपल्या मनामध्ये त्याच्याकडे छोटंसं घर निर्माण झालं की ते लोक हळूच आपल्यापाशी येतात, इथं मी फ्रूटची गाडी लावू का? आणि त्यावेळेला तो मराठीत बोलत असतो, मी फ्रूटची गाडी लावू। आपल्याला वाटतं फार गरीब व्यक्ती आहे, आपण त्याला जागा देतो आणि आपल्यापाशी कोणी विचारलं की कोण आहे ते, फार चांगला माणूस आहे, आपण वकील पत्र घेतल्यासारखंच तुम्हाला सांगून त्याची बाजू मांडत असतो आणि ती एकदा नाही अनेक वेळेला मांडत असतो। थोडा काळ गेला तो अजून एखाद्याला आणतो, मेरा कालू का छोकरा है, बहुत गरीब है, बहुत गरीब है, उसको एक बाजू में एक उधर से दुकान लगाएंगे, कुछ नहीं तुम बोलेंगे वैसे, तुम बोलेंगे तब निकाल डालेंगे, त्याची गाडी लागते। झाली सुरुवात। मग हळूहळू हे पाय तुम्हाला सांगतो आपल्या असणाऱ्या पावन हिंदू धर्माच्या मंदिरापर्यंत पोहोचतात आणि ते पाय नाही हात आज पोहोचायला आपण या शिर्डी नगरीमध्ये पाहायला मिळाला। हे इथंच नाही तर तुम्हाला सांगतो जिथं देवस्थान असेल त्या देवस्थानच्या परिसरामध्ये 100-500 मीटरवर तुम्ही जरी आज लक्षात नसेल आलं तरी तुम्ही विचार करा नजरेसमोर परिसरांना, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थडगं पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच। हे जाणीवपूर्वक असते, हे आज नाही झालं, हे पूर्वीपासून आलेलं आहे। हे आम्हाला लक्षात येत नव्हतं सागर भैया। ज्यावेळेला आम्ही मागच्या 2025च्या जानेवारी आम्ही सिद्धटेकला गेलो, आम्ही त्या गणपती मंदिराच्या पायथ्याला पाहिलं आणि पायथ्याला पाहिल्यानंतर तिथं आम्ही जाणार सगळे म्हटल्यानंतर तिथं आम्ही जायच्या आदल्या दिवशी तिथं देवाचा फोटो ठेवून दिला, त्याला भगवी चादर टाकून दिली। आम्ही तिथं गेलो, आम्ही पाहिलं, अरे म्हटलं काय झालंय, म्हटलं आपलं म्हटलं आपण घेऊन जाऊ। आम्ही सगळं काढून घेऊन आलो, ते ठेवलंच नाही आम्ही। अरे काय होतं, आपण जाऊस तर ते भगवं आणि आपण एकदा आपली पाठ फिरली की तुम्हाला सांगतो ते पुरा त्याचं हिरवंकरण झालं। पण त्याला लय आपण घेऊन जाऊ, जागरूक तर आपण आपल्या घरी घेऊन जाऊ। आणि आम्ही ते सगळे लोक घेऊन आलो, थोडं त्यांनी नेलं, थोडं मी नेलं, थोडं बाकीच्यांना आम्ही वाटून दिलं, हे आपण सांभाळा, सगळ्यांना दिलं।
आणि मग जिथं जिथं असेल ते जागृत आहेत, तुम्ही सुद्धा ते घरी घेऊन जा, आपापल्या घरी घेऊन जा, आपापल्या गावात घेऊन जा, आपापल्या घराच्या परिसरात घेऊन, कारण जागृत आहेत ते. तुम्ही सगळ्यांनी तेवढं काळजी घ्या, पण मात्र तिथं ते उघड्यावर ठेवू नका पुढं, कारण कुणी त्याची विटंबना करल, हे तुम्ही काळजी घ्या. हे झालं थडग्यांचं. पण अशा पद्धतीनं जर कुणी पठाण येत असेल आणि त्याचा पठाणी ताकद जर दाखवत असेल, तर त्याला तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप हे आपण त्याला दाखवून दिलं पाहिजे. एक तरी व्यक्तीने दाखवून दिलं पाहिजे. एक जरी असला ना, तुम्हाला सांगतो एका ठिकाणी एक जर असला, आज बात हेच तुम्हाला सांगतो, हे आपल्याला ही सकल हिंदू समाजावर वेळ यायची नाही. आम्हाला वेळ कुठली येईल तर त्याला सोडा, त्याच्यावर कारवाई करायची नाही. समोरच्यानी ऍक्शन दिल्यानंतर आमची रिॲक्शन आहे हे सांगायला आम्हाला यावं लागलं पाहिजे. पण प्रत्येक ठिकाणी व्यक्ती तयार झाला पाहिजे, की जोपर्यंत आपण तयार होणार नाही तोपर्यंत अशीच परिस्थिती आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळणार. असंच एक जागृत तडगं दादा या आमच्या तिकडं बी त्या गणपती मंदिरापाशी होतं, विशाल गणपती मंदिरापाशी. आम्ही सगळेजण तिथे दर्शनाला जात असतो सारखं सातत्याने, काही ना काही असलं, काही शुभ कार्य असलं आम्ही सगळे लोक जात असतो. आमच्याकडे ती प्रथा आहे, कोणाचं असं तुमच्याकडेही सुद्धा घरात काही लग्न कार्य असलं तुम्ही पहिली पत्रिका साईबाबांच्या मंदिरावर, बरोबर आहे ना, तर आमच्याकडे सुद्धा तिथं ते गणपती मंदिरात पत्रिका टाकतो. तिथे असं एक फार मोठं तडकं होतं. पण ज्यावेळेला तिथं काही काम करायचं होतं लोक म्हणले जागृत आहे, आम्ही सगळेजण घेऊन जातो, आणि ते सुद्धा मोठं तुम्हाला सांगतो थोडं लोक घेऊन गेले. त्यामुळं अशा सगळ्या परंपरा आपण सगळ्यांनी जोपासत चला. पूर्वी असं एक फार मोठं तडगं अयोध्यामध्ये सुद्धा होतं. भारतभरातून लोक आले, ते घेऊन गेले, भारतभरातून आले, ते तर आपल्याला कळालंच नाही, सगळीकडे घेऊन गेले लोक. पण ह्या प्रवृत्ती या आता हळूहळू उदयास येत आहेत. या प्रवृत्ती ज्या वेळेला एखादी आज महिला, एक मुलगी बाहेर राज्यातनं आली, पश्चिम बंगालसारख्या राज्यामधून आली, पण त्यांच्या नजरेसमोर महाराष्ट्र काय असतो, की महाराष्ट्र ते नजरेसमोर काय असेल, त्यांनी गुगलवर सर्च केलं तर सर्वात पहिली काय असेल तर हा महाराष्ट्र कोणाचा आहे, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे तिच्या नजरेसमोर येतं. आणि गुगलवर देखील ते दाखवलं जातं. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर, रेल्वेने आल्यानंतर, विमानाने आल्यानंतर, गाडीने आल्यानंतर, इथं उतरल्यानंतर असा प्रकार जर कुठल्याही देवस्थानामध्ये असेल, मग तो अक्कलकोटमध्ये असेल, शिर्डीमध्ये असेल, शनी शिंगणापूरला असेल, किंवा कुठे तुळजापूरमध्ये असेल, नाशिकमध्ये आपल्या काळाराम मंदिरामध्ये असेल, कुठेही होत असेल, तर तुम्हाला सांगतो हे आपल्याकरता महाराष्ट्राच्या अजिबात हिताचं नाही. पण आपल्या अशा देवस्थानाच्या परिसरामध्ये आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य, जबाबदारी आहे, आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आज आता बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत येत नसतात. आता अहिल्यानगरमध्ये सुद्धा अनेक गोष्टी घडत असतात, ते का प्रत्येक गोष्ट आपल्याला कळते असं नाही. पण कुणीतरी ज्यावेळेला आमच्यापर्यंत येतं, आम्हाला सांगतं की अशी अशी घटना घडली, असं घडलेलं आहे, तर आपण हिंदू समाजाच्या लोकांशी आम्ही चर्चा करतो की काय करायचं, हे सगळं तपासून घ्या, काय वस्तुस्थिती आहे याच्यावर माहिती घ्या, आणि त्याच्यातनं जे खरं असेल तर त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. आणि आजपर्यंत जेवढ्या घटना घडल्या तर एकही खोट नव्हती, सगळ्या खऱ्या होत्या, आणि त्या खऱ्यांना वाचा फोडण्याचं काम कुणी केलं असेल तर ते सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या इथे शिर्डी नगरीमधल्या सुद्धा लोकांनी ह्या लोकांवर बारीक छोट्या मोठ्या जरी गोष्टी असल्या तर कानावर घातल्या पाहिजे की अशी अशी गोष्ट घडलेली आहे, ह्या लोकांकडून असा असा अन्याय होतोय, हे लोक असा असा अत्याचार करतात. आणि घातल्यानंतर मग कशा पद्धतीने त्याच्यावरती धुरंधर कसा कार्यक्रम करतो, चित्रपट तर पाहिला आपण. तुम्ही म्हणले दादा धुरंधर आहे, अभी धुरंधर ये नया भारत है, ये नया भारत सिर्फ मारता नहीं है, ये घर में घुस के मारता है, हे दाखवून द्यावं लागतं. आणि त्यामुळं तुम्ही यांच्यापर्यंत सांगा की असं असं घडतंय. पण छोट्या मोठ्या गोष्टी अनेक वेळा घडत असतात, पण छोट्या मोठ्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. आमच्यासारखे राजकीय लोक येतील, तुम्हाला सांगतील की हे मिटून घ्या, हे फार तुम्ही याची चर्चा करू नका, ही काय कंप्लेंट करू नका, तोही कंप्लेंट करेल, तुम्ही केलं म्हणजे तोही करल. पण तुम्हाला सांगतो ज्या दिवशी तुम्ही आमच्यासारख्या लोकांचं ऐकताल, तुम्ही परस्पर मिटवताल,
तर त्या दिवशी एखादी छोटी घटना घडलेली असेल, पण पुढच्या वेळेस त्याचं धाडस वाढणार आणि तो आपल्या फक्त एखाद्या आई बहिणीपर्यंत आज बोललाय तोंडाने, उद्या तो अंगावर सुद्धा हात टाकायला ते व्यक्ती घाबरणार नाही. त्यामुळं छोटी गोष्ट ही जागच्या जागेवर देखील दाबण्याचं काम आपल्या लोकांनी हे वेळोवेळी केलं पाहिजे. आणि म्हणून आजचा हा सकल हिंदू समाज ज्या ज्या ठिकाणी जातो, आम्ही काल बीड जिल्ह्यामध्ये गेलो, तिथं म्हणजे अगदी एक पुरातन मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाच्या मध्ये आज पुरातन म्हणजे 200-250 वर्षापूर्वीची एक हनुमानाची मोठी मूर्ती आहे. ती काय अशी छोटी नाही, मोठी मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीवरती काय केलं तिथल्या लोकांनी, एका व्यक्तीने, त्या लोकांनी तिथल्या एका व्यक्तीने तिथं गोमाता आणून तिची कत्तल केली आणि कत्तल करून तिचं मांस आणि त्या गोमातेचं रक्त त्या मूर्तीवरती टाकलं आणि ते गोमांस सुद्धा त्या मूर्तीवरती टाकून ठेवलं. आणि मग तिथं हिंदू समाज जमा झाला, कारण त्या गावामध्ये जवळपास 1,500 जिहादी आहेत आणि आपले लोक फक्त ते सारखं सांगायचे 140 आहेत. म्हणजे आम्ही काल गेल्यानंतर आम्हालाही सांगायचे 140. आणि मग त्या सगळ्या लोक जमा होऊन त्यांनी तिथं गावामध्ये प्रवेश केला. प्रभू रामचंद्राच्या नावाने घोषणा दिल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा दिल्या. आणि इथं जे आता आपले लोक घोषणा देत होते, कोणती घोषणा देत होते? आता गर्दी जमा झाल्यावर आता गर्दी मला अशा घोषणा तिथं काही लोकांनी दिल्या असतील. मग त्या पोलिसांनी त्या जसं तुम्ही सांगितलं सागर भैया की आपल्याच लोकांना टार्गेट करायचं, तिथं तसाच प्रकार घडला का बीड जिल्ह्यात. तिला पोलिसांनी गोमांस टाकलं, रक्त टाकलं. त्यातला किती आरोपी अटक केले? एकच माणूस. आणि त्याचं वय माहिती किती होतं? 55 वर्षाचं वय. आणि इकडं आपले लोक 10-20 हात घालून टाकले. म्हणजे एक माणूस, 55 वर्षाचा माणूस एक गोमातेची कत्तल कशी करू शकतो आणि ते कृत्य कसं करू शकतो? पण याला प्लॅनिंग असतं, याला नियोजन असतं, हे सगळं मिळून ठरलेलं असतं. मग काही लोकांनी हे करायचं आणि काही लोकांनी येऊन मिटा दो, वातावरण मत खराब करू. अरे वातावरण मत खराब करू म्हणजे काय वादळ येणार आहे का? आम्ही काय वादळ आणलं का? इथं काय उजळून लावलं का? पण ज्या वेळेला तुम्ही धर्मावरती आघात करत असताना, ज्या वेळेला तुम्ही शिर्डीसारख्या संस्थांच्या परिसरामध्ये एखाद्या आमच्या मायमाऊलीच्या वरतीला अर्वच्य भाषा वापरत असाल तर वातावरण खराब होतं. आता तुम्ही केल्यानंतर, ऍक्शन दिल्यानंतर रिॲक्शन तुम्हाला सांगतो ही झालीच पाहिजे. जर रिॲक्शन नाही तर आपल्याला, तुम्हाला सांगतो, या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो उद्याची पिढी तयार होणार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना विचार करावा लागणार आहे. ज्या ज्या वेळेला असा कुठला हात हा उठल आपल्या धर्माच्या विरोधामध्ये, एखादा जवळ यायचा प्रयत्न करत असेल तर लक्षात ठेवा की तो हात परत गेला नाही पाहिजे, त्याचा शाहिस्त खानाच झाला पाहिजे. हे आपल्या प्रत्येक व्यक्ती लक्षात ठेवलं पाहिजे. मग जसं तुम्ही आता मगाशी म्हटले की कोपरगावमध्ये आपल्या लोकांनी दिंड काढली, इथं काढली, हरकत नाही. आता MCR झालाय, ते आल्यावर तुम्ही करा, 4-2 जण करा. प्रशासन नाही केलं, आपल्या भगव्याधारी लोकांनी करा, पण करा ही तुम्हाला विनंती करतो मी. काय होत नाही. आता यांच्याकडे मागं झालं, तुमच्याकडं काय झालं? परत पुढं त्यांच्याकडे तर गोळी आली. काय झालं का? झालं काही? तुम्ही हे 4-2 लोकांनी तरी केलं पाहिजे. त्याच वेळेला तुम्हाला सांगतो या लोकांवरती जरब बसल. आणि ते लोक सातत्यानं हे आमच्यासारख्या लोकांपाशी येणार, काहीतरी वेगळं सांगणार, तुमच्याकडे येणार वेगळं सांगणार, हे असं सारखं चालू असतं. त्यामुळं तुम्ही या सगळ्या विषयांवरती आज बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. कालच एक व्हिडिओ आम्ही पाहिला आणि तो व्हिडिओ एका मोठ्या शैक्षणिक संस्थेमधला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये शाळेची गॅदरिंग चालू आहे. आता तिथं आता लवकरच एक आंदोलन त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे. त्या गॅदरिंगमध्ये त्या मुलांनी सादरीकरण जे आपल्याकडं भारत देशावरती ज्या ज्या लोकांनी हल्ले केलेत त्या लोकांच्या बद्दलचं न कळत एक वेगळं सादरीकरण केलं गेलं. आणि त्या सादरीकरणामध्ये, समारोपामध्ये त्या मागच्या LED स्क्रीनवरती काही आतंकवादी सुद्धा असे ब्लर केलेले फोटो दाखवत होते.
आणि ती मॅडम जी होती त्यांना शिकवणारी ती हिजाबमध्ये होती, पूर्ण बुरख्यामध्ये. आणि ती मॅडम भाषण करताना सांगितलं की तिने हिंदीत सांगितलं की मला या मुलांचं फार कौतुक आहे. आणि त्या मुलांनी अत्यंत चांगला संदेश दिला, ती मॅडम सांगत होती. आणि त्या संदेश तिने एकदा नाही सांगितला, 2 वेळा सांगितला. आणि तो संदेश असा होता कि अपने नबी के खिलाफ कोई भी कार्रवाई होगी तो उसका एक ही नतीजा होगा, सर तन से जुदा. ही कोण सांगती? एक शिक्षिका सांगते. आणि मग जर असं शिक्षण जर शालेय जीवनापासून जर सांगितलं जात असेल की नबी के खिलाफ कोई गुस्ताखी होगी तो क्या होगा, सर तन से जुदा. अरे हा भारत देश आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालतो. याला कायदा FIR झाल्यानंतर कोण काय बोललंय, कोणी काय केलं, त्याचे पुरावे, त्याचे साक्षीदार, त्याचं न्यायालय ठरवणार काय करायचं. खालचं न्यायालय, मग वरचं जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालयात हायकोर्ट, हायकोर्टात सुप्रीम कोर्ट, आणि सुप्रीम कोर्टानंतर कोण असेल तर राष्ट्रपती महामहिम असतात, ते निर्णय घेतात. आणि जर तुम्हाला सर तन से जुदा पाहिजे असेल तर ज्या पठांनी आमच्या मायमाऊलीपर्यंत घाण बोललाय, मग करायचं त्याचं सर तन से जुदा करायचं. मग जर तुम्हाला सर तन से जुदा करायचं असेल तर आपले लोक त्या बीड सारख्या गावामध्ये सांगत होते 140 आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही सारखं बोलू नका, आणि ज्या लोकांची तुम्ही सांगता तिथे लोक जास्त आपले 140 आहे, तर त्यांना सांगा या भारत भूमीत आम्ही भगवेदारी 140 कोटी आहे हे त्यांना सांगा म्हणलं. मग तसं तुम्ही सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण ठरवलं की तुम्हाला जर तोच कायदा पाहिजे सर तन से जुदा, मग आता कोण राहणार आहे इथं. पण आपण सगळे लोक हे संविधान मानतो, संविधान पाळतो. पण अशा शाळा जर निर्माण होत असतील भारतात तर या शाळेवरती शासनाकडे आता आम्ही मागणी करणार आहे. अधिवेशन चालू होते की ती शाळा लवकर तिचा बरखास्त करा, लायसन बरखास्त करा, ती शिक्षक आहे तिच्यावर कारवाई करा. आता आपल्याकडे सुद्धा या लोकांनी सांगितलं की आता कुठली मॅडम आहे मिरजकर, आता त्या मॅडम सुद्धा सारखं सोशल मीडियावरती फोटो टाकतात. पाकिस्तानचे ज्या काही नेत्यांचे काही भाषणातले काही रील असतात त्या टाकतात ग्रुपवरती. आता पाकिस्तानचे विचार जर आपल्यापर्यंत येत असतील तर हे आपल्या सर्वांकरता घातक आहे. आणि ते रील टाकून आपले शिक्षक, आपल्या इथलचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न हे लोक जर आपल्याकडे करत असतील तर अशा लोकांचं यांची खरं तर तपासणी केली पाहिजे. यांच्या डिग्र्या कुठून आल्यात, यांना इथं शिक्षण कसं देता येतं, या लोकांवरती तुम्हाला सांगतो आपल्याकडे स्थानिक लोकांनी, आता या लोकांचा आतापर्यंत समजा तो विषय घ्यायला नसेल पण आपण जाऊन सांगितलं पाहिजे की काय घडतं, आणि यांना सांगितलं पाहिजे की या लोकांवर ताबडतोब ही कारवाई झाली पाहिजे. अरे हे आपण वेळोवेळी जर सांगितलं नाही तर ह्या लोकांकडे तुम्हाला सांगतो आपलं दुर्लक्ष होऊन हे लोक सातत्याने नवीन अजेंडा घेऊन काम करत असतात. आणि या अजेंडातून त्यांनी जो आज तो प्रकार जो केलाय हा काय पहिला प्रकार नाही, अनेक वेळा झालाय. आणि अनेक वेळेला आपण यांना काय केलं, मिटवामिटवी केली. आणि मिटवामिटवी करत करत तुम्हाला सांगतो आज हे सगळं डोक्याच्या वर पाणी गेलंय. त्यामुळे तुम्हाला आमचं सांगणं एवढंच आहे की छोटी जरी घटना घडली तर ती आपण त्याच्यावरती पुढं जा आणि त्याच्यावरती काम करा. म्हणून आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज आपला हाच प्रयत्न आहे की आपला सर्व समाज छोट्या मोठ्या समाजामध्ये विखुरला गेला आहे. आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येऊन या समाजामध्ये आपल्याला काय रोज कोणाला त्रास द्यायचा अशातला भाग नाही. पण ज्या ज्या वेळेला कुणी आपल्यावरती येत असेल आणि जर कुणी सांगत असेल की साईबाबा आमचे तर त्याला सांगायचं जरूर तुझे आहेत, पण निश्चित तुला प्रवेश करायचा तर तू कपडा टिळा लाव आणि तुला आम्ही आत प्रवेश देतो. ही भूमिका आपण घ्यावा लागणार. आणि ती भूमिका आपण जर घेतली तरच तुम्हाला सांगतो आपल्याला इथं ही सातत्याने हे सगळा परिसर आपला राहणार आहे. नाही तर उद्या काळांतराने हळूहळू आपल्याकडं हे ध्रुवीकरण होऊन हे आपल्या लक्षात येणार नाही. जसं मी सांगितलं सुरुवात कशी होती, एक येतो मग दुसरा येतो, आपल्या लक्षात येत नाही. पण ज्या दिवशी हे 1चे 2 होतात, 2चे 4 होतात आणि 4चे 40 होतात आणि या आपल्या तुम्हाला सांगतो 140ला तुम्हाला सांगतो हे दिवसाला बघतात. किती 40-140 दिवसाला बघतात, म्हणजे यांची एवढी हिंमत असते. आपण का आपलं रोज काम असतं, व्याप असतो. या लोकांना काम नाही काय, त्यांना फंडिंग येतं आणि या फंडिंगच्या जोरावर हे सगळं तुम्हाला सांगतो त्यांचे प्रपंच चालतात, व्यवसाय चालतो, घर चालतं. आणि म्हणून आपण हे फंडिंग होणार नाही याच्याकरता देखील प्रयत्न केला पाहिजे. मागच्या वर्षी देखील आम्ही दीपावली सांगितलं हिंदू समाजाने काय करा, ह्या लोकांकडनं व्यवहार टाळा. तुमचे 100 असतील हळूहळू कमी करा. रोज अचानक करायचं म्हटलं काय थोडं
लोकांना वाटतं लगेच थोडा त्रास होतो एखाद्या, नाही नाही असं कुठं असतं का? हळूहळू कमी करा. 4 गोळ्या घेत असतील तर हळूहळू 1 गोळीवर आणा. 100 लोकांचा संबंध जरा हळूहळू कमी करा. लगेच मळमळ होणार नाही तुम्हाला, पण हळूहळू करा. आणि हे जर केलं तरच उद्या तुम्हाला सांगतो यांना आर्थिक जोपर्यंत आपण दाबणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो हे नीट राहणार नाहीत. आणि यांना नीट राहायचं असेल, आपल्या पद्धतीने जर राहायचं असेल तर तुम्हाला सांगतो यांना आर्थिकदृष्ट्यापासून तर आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कुठंतरी नीट ठेवण्याचं काम आपल्या हातामध्ये आहे. मग सकल समाजच्या वतीनं आज हाच प्रयत्न आहे की आपल्या या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या, बारकाने द्या आणि आपल्या नेतृत्वाला हे आपण वेळोवेळी सांगण्याचं काम करा. आणि आपण ज्यावेळेस सांगणार नाही तर ती चूक आपली असेल. त्यामुळं आज सकल समाजच्या वतीनं आम्ही एवढंच बोलण्यासारखं भरपूर आहे, पण फार वेळ आम्ही घेत नाही. आता बरेच हे लोक बोललेले आहेत, आता माझ्यानंतर दादाही बोलणार. पण या सगळ्या विषयांवरती आपल्याला सातत्य ठेवून काम करावं लागेल. आज मोर्चाच्या निमित्तानं आज मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण आलेत. तुमचे सकल समाजच्या वतीनं आभार व्यक्त करतो. विशेष करून आमच्या सर्वांच्या वतीनं सुजय दादाचे सुद्धा या ठिकाणी आपण उपस्थित राहबद्दल आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय. धन्यवाद भैया. यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य